शिक्षक भरतीच्या मागणीसाठी मंत्रालयात शिक्षकांनी आंदोलन केलंय। मंत्रालयामध्ये घुसून शिक्षकांनी आंदोलन केलं। यावेळी पोलिसांनी आंदोलक शिक्षकांना अडवलंय। हमको समाधान होगा नहीं। हम 2022 से इंतजार कर रहे सर इस भर्ती का पूरा होने का। अपात्र गैरहाजिर जगह आनी चाहिए, जेडपी की जगह आनी चाहिए सर। मुख्यमंत्री साहब से निवेदन करते हैं कि जेडपी की जगह आनी चाहिए सर। विजुअल जिल्हा परिषद जागा मिळायला पाहिजे। या जिल्हा परिषद जागा देत नाहीये। आमच्याकडे संस्थेसाठी पैसा नाहीये। आई वडिलांनी घर शेती गोष्टी कमलेल्या आहे मला। आम्ही कुठून पैसा भरायचा आणि टॅप बंद करून टाकला। जिल्हा परिषद जागा देत नाहीत। आम्ही दोन वेळा उपोषण केलं तरी पण आमची तरी दखल घेत नाहीत। आम्हाला खोटं सांगितलं तुम्हाला जागा देऊ। आम्ही लोकांनी सगळं घरदार सोडून इथं आलोय। लहान मुलं घरी सोडलोय। पैसे कुठून भरायचे संस्थेसाठी आम्ही? महानगर पालिका में जो माइनॉरिटीज़ की स्कूलें हैं जैसे हिंदी मीडियम, उर्दू मीडियम, बंगाली मीडियम, उनकी महानगर पालिका और नगर पालिका में वैकेंसी आती है। और आणि या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या संपर्कात आहेत। गणेश, मंत्रालयात थेट शिक्षक घुसलेत, काय अधिक तपशील? नक्कीच जर आपण बघितलं असेल तर खरं तर मंत्रालयामध्ये ह्या सगळ्या जणांचे आहे ते हे विद्यार्थी आहेत आणि यांची शिक्षण भरती व्हावी यासाठी प्रामुख्याने या मागणीसाठी हे सगळेजण आहे ते मंत्रालयात घुसलेले पाहायला मिळत आहे। डप्पा 2 मधलं जे शिक्षण भरती आहे आणि यामध्ये महानगरपालिकेला 10% जागा आहेत त्या भरण्यात याव्या ही प्रामुख्याने मागणी। आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया। काय सांगशील, काय प्रामुख्याने मागणी आहे? सर, आमची जी भरती आहे 2022-23च्या संच मान्यतेनुसार होती आणि आमच्या ज्या जागा आहे उरलेल्या 10% रिक्त अपात्र ह्या ज्या काही जागा होत्या हे शासनाने आम्हाला पत्र दिलेले आहेत, पण ह्या जागा आमच्या भरलेल्या नाहीत आणि आता 24-25ची संच मान्यता त्याला लागू केली आणि आमच्यावरती अन्याय केलेला आहे। 10% मनपा, नपा, जिल्हा परिषद याच्या ज्या काही सर्व जागा आहे तर ह्या सर्व जागा फ्रीमधल्या जागा आहे आणि यामध्ये हे सर्व आलेले हे गोरगरीब विद्यार्थी आहे की ज्यामधून त्यांना नोकरी भेटेल, हक्काची नोकरी भेटेल आणि बाकीच्या ह्या फक्त संस्थेची भरती करून काय नेमकी प्रामुख्याने मागणी आहे? तुम्ही मंत्रालयामध्ये थेट आलेला आहे सर। आम्ही 2022ची आमची भरती बाकी आहे। शासनाने आम्हाला वेळोवेळी लेखी आश्वासन दिलेलं आहे की 2022चा जो टप्पा 2 बाकी सर 10% रिक्त आणि अपात्र जागा जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या ज्या जागा सर 10% आणि रिक्त अपात्र रुजू न झालेले जे विद्यार्थी आहे त्याचा टप्पा आम्ही लवकरच पूर्ण करू असं आम्हाला शिक्षण मंत्र्याकडून लेखी परिपत्रकाद्वारे कळवण्यात आलं। परंतु या सर्व मागणीसाठी खरं तर हे सगळे शिक्षक आलेले आहेत आणि आपण थेट दृश्य बघतो की आता सध्या या सगळ्या जे विद्यार्थी आलेले होते मंत्रालयामध्ये त्यांना पोलिसांची खरं तर चौकी मंत्रालयातली म्हणता येईल आणि त्याच कार्यालयामध्ये सध्या घेऊन आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर संवाद आहे तो साधला जातोय कारण की हे सगळेजण आहे ते मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत देखील आहे ते वरती गेले। त्यामुळे आता काय शिक्षक स्टँड घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद गणेश, आणि वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स जाणून घेत राहू।